नमस्कार. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर मंडळी, आजचा हा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, त्याचप्रमाणे विशेषतः माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा राहणार आहे. माझे वडील श्री विकास शंकरराव जाधव यांचा सेवानिवृत्तीचा सुवर्णक्षण आज अक्षय तृतीया या दिवशी योगायोगाने सुवर्णक्षण हा या दिवशी आलेला आहे. आदर्श व्यक्तिमत्व, अष्टपैलू कर्तृत्व, शिस्तबद्धता, सचोटी, कार्यतत्परता आणि हाडाचे कर्मचारी, यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये हे आदर्श ठरले असतील यात मात्र शंका नाहीये. त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठेने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य बजावले. आज या तुमच्या कार्याचा हा जो सन्मान होत आहे, हा सन्मान आमच्या म्हणजे कधी न विसरणारा आणि आमच्या मनात अभिमानाचा एक क्षण निर्माण करत आहे. हा क्षण अभिमानाचा तर आहेच, परंतु या क्षणामुळे आमचे डोळे पाणावलेलेच राहणार आहेत. कारण आजपासून तुमच्या दैनंदिन जो प्रवास आहे तो आजपासून संपणार आहे. पण आमच्यासाठी याची शिकवण आणि प्रेम ही नेहमीच प्रेरणा देत राहील. जाता जाता एवढंच कवितेच्या 2 ओळी मी म्हणून जाईल. आजचा दिवस पुन्हा शोधून देखील मिळणार नाही. आठवणीच्या पावसामध्ये कधी भिजलो कळणार नाही. टिफिन मध्ये तेल आता बॅग मध्ये गळणार नाही. पाण्याची बाटली आता नळाकडे वळणार नाही. हाफ डेचे बहाणे तुम्हाला आता मिळणार नाही. मित्रांच्या गप्पांचे डोंगर आता पहिल्यासारखे रंगणार नाही. पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये मिळणार नाही. मन किती पळाले तरी झिजलेले गुडघे ऑफिस कडे वळणार नाही. रविवारची मजा आता शनिवारी कळणार नाही. चुकल्या सारखे वाटेल, पण काय चुकले हे कळणार नाही. अवघं आयुष्य ऑफिसचे 650 स्क्वेअर फूट मध्ये मावणार नाही. आणि झिजलेले गुडघे मात्र आता ऑफिस कडे कधीच वळणार नाही.